युवा जिल्हा उपाध्यक्ष नांदेड। या ठिकाणी शासनाला आम्हाला समाजामार्फत सांगायचं आहे की या ठिकाणी येणारा हा समाज हा आमचा आक्रोश मोर्चा आहे। हा कोणत्या जातीच्या किंवा कुठल्याही जनजातीच्या विरोधात नसून हा आम्ही संविधानिक मार्गाने मागायला येणारा हा आमचा मोर्चा आहे। आणि या ठिकाणी आलेली जी लाखोची आमची आदिवासी समाज आहे तो त्यांच्या भावना कुठेतरी सरकारपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। आणि याच्यातून पुढे जाऊन जर सांगायचं झालं तर संविधानामध्ये आर्टिकल 32 यानुसार संविधानामध्ये कुठलाही बदल करता येत नाही, कारण संविधानामध्ये आर्टिकल 32 ही त्या संविधानाची आत्मा आपण समजला जातो। ती आत्मा बदलण्यासाठी या ठिकाणी संसद आहे, राष्ट्रपती आहे। एवढं मोठं सुद्धा संसद असताना आपण याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने बदल करू शकत नाही। हा बदल जर करायचा असेल तर तुम्हाला एक सल्लागार समिती या ठिकाणी आमचे 35 आमदार आणि 4 खासदार यांची शिफारस घेतल्याशिवाय ते पुढे आपलं संविधानिक मार्गाने निवेदन जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सर्व बंजारा समाजाच्या बांधवांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि समाजामध्ये आपल्याच भावामध्ये आज प्रत्येक जण बंजारा आणि आदिवासी समाज हा एकोणएकाच्या धुऱ्याला लागून या ठिकाणी आपलं जनजीवन जगत असतो, कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला बंजारा आणि आदिवासी समाजामध्ये एकोणएकाशी आपल्याला सहकार्याची भावनाही लागत असते, हे सुद्धा बंजारा समाजाने भावना लक्षात घ्यायला पाहिजे। आणि त्यानंतर ज्या आमदारांनी खासदारांनी पत्र दिलं, कारण या सर्व आमदार आणि खासदार आमचं समाजाच्या माध्यमातून एक निवेदन आहे की साहेब अगोदर या गोष्टीसाठी तुम्ही संविधानामध्ये ज्या काय गोष्टी असतात प्रथमतः तुम्ही संविधानाची शपथ घेता की संविधानामार्फत आम्ही कुठल्याही जातीमध्ये तेढ निर्माण करणार नाही, ही तेढ निर्माण होऊ नये अगोदर त्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि या पद्धतीने कुठलंही आरक्षण मिळणार नाही हे पहिल्यांदा बंजारा समाज बांधवांनी या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे। आणि जातीमध्ये तेढ निर्माण करून कुठल्याही गलिच्छ भाषा न बोलता समाजामध्ये सलोख्याच्या एकाची भावना राहील यासाठी आपण सर्व आदिवासी बांधवांनी समाज बांधवांनी प्रयत्न केले पाहिजे। मराठा आरक्षणाचे जे मागणीसाठी जे आंदोलन करते माननीय जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार 2 सप्टेंबर रोजी शासनाने जो हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन मराठा बांधवांसाठी जो कुणबी सर्टिफिकेट देण्याच्या संदर्भामध्ये जो शासन निर्णय झाला त्याचा आधार घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला आणि 1 वर्ष सत्तेमध्ये असलेला व्यवसायाने आणि सर्व बाजूने पुढारलेला असलेला पूर्ण 100% त्याच्यामध्ये गरिबी नाही असं मी म्हणणार नाही, असं आमच्या बंजारा बांधवांनी आम्हाला आदिवासीमध्ये समाविष्ट करा अशा पद्धतीची मागणी घेऊन जे आंदोलन आणि मोर्चे या ठिकाणी या महाराष्ट्रभरामध्ये सुरू आले त्याचाच एक भाग म्हणून ते मोर्चे काढतात म्हणून त्यांच्या मोर्चाच्या विरोधामध्ये आमचं आंदोलन नाही, परंतु ज्या हैदराबाद गॅजेटचा संदर्भ देऊन जे घटनात्मक आदिवासी समाजाचं जे काही आरक्षण आहे त्या आरक्षणामध्ये आम्हाला समाविष्ट करा अशा पद्धतीचे असणारे असंवैधानिक अशा पद्धतीची काय जी मागणी आहे, मुद्दाम आपल्या मार्फत सांगू इच्छितो असंवैधानिक हे शब्द त्याच्यासाठी मी वापरतोय। अनेक वेळा अशा पद्धतीचा प्रयत्न या ठिकाणी या राज्यामध्ये असलेल्या तत्कालीन सरकारच्या माध्यमातून केला गेलेला आहे। 1979 मध्ये अशाच पद्धतीचा राज्य सरकारने प्रस्ताव बंजारा बांधवांना आदिवासीमध्ये समावेश करण्याच्या संदर्भामध्ये घटनेने जे काय निकष या ठिकाणी दिलेले आहे त्याची पूर्तता करून त्यांना घेता येईल का अशा पद्धतीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला होता। केंद्र सरकारने तो प्रस्ताव सपशेल त्या ठिकाणी नाकारलेला आहे आणि याच्या अनेक त्या ठिकाणी नाकारलेला आहे। आणि ज्या चौकटीमध्ये हे लोक बसतच नाही तर ते पुन्हा अशा पद्धतीचं असणार आदिवासींच्या मूळ आरक्षणाला धक्का लावण्याचं काम या ठिकाणी होत करतात, हे दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वाईट गोष्ट आहे। आणि म्हणून या संदर्भामध्ये त्यांची मागणी आणि त्यांचे मोर्चे लक्षात घेता आम्ही जर मोर्चे काढू शकलो नाही तर सरकारची मानसिकता होईल की आदिवासी मूळ जमातीच्या लोकांची त्याला संमती आहे आणि मग काही निर्णय घ्यायला हरकत नाही, असे सरकारची जी मानसिकता होऊ नये म्हणून आम्ही सुद्धा प्रतिकात्मक आमच्या घटनात्मक आरक्षणाच्या संरक्षणासाठी हे मोर्चे या ठिकाणी आयोजित केलेले आहे। त्याच्यात भाग म्हणून आजचा हा नांदेडचा असणारा विराट मोर्चा या ठिकाणी आलेला आहे। आम्हाला कोणाला दोषारोप या ठिकाणी केलेले नाही, घटनेच्या चौकटीमध्ये ज्या काही गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्याचाच हक्क आम्हाला या ठिकाणी मिळाला पाहिजे। परिपूर्ण या देशाला घटना दिल्यापासून आजपर्यंत आमचे शैक्षणिक असेल, सामाजिक, आर्थिक सगळ्या बाजूचे जे काही आमचे राईट्स आहेत, अधिकार आहेत तेही आम्हाला परिपूर्ण या ठिकाणी मिळालेले नाहीत। आता कुठेतरी आमचा आदिवासी माणूस
त्यांच्या हक्क आणि अधिकाराच्या प्रती थोडा सजग घेऊन त्या ठिकाणी पाठपुरावा करतो, पुढे जाण्याचा प्रयत्न करतो। अशा परिस्थितीमध्ये परत एकदा त्याला दाबून टाकण्याचं काम गैर जमातीचे लोक या ठिकाणी करतात। ही दुर्दैवाने आमच्यासाठी अतिशय वेदनादायी गोष्ट आहे। म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला माझी विनंती आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट जरी भूमिका या ठिकाणी मांडलेली असली, जरी सरकारचा मी एक विधिमंडळाचा त्यांचा सहकारी सदस्य जरी असलो, तर माझी आपल्या मार्फत सरकारला आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, जी 12 सप्टेंबर रोजी जे काय आम्ही निवेदन दिलेलं आहे, त्या निवेदनाच्या अनुषंगाने भारतीय संविधानाच्या 5वी सूचीनुसार जे विधिमंडळातल्या आदिवासी सल्लागार जे परिषद आहे, त्या परिषदेचं ताबडतोब बैठक घेऊन एकदाच सोक्षमोक त्या ठिकाणी लावावा आणि आमच्या आदिवासीच्या मनामध्ये जे काय अनुसूचितची भावना निर्माण झाली, आमच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेले, हे सावट आपण दूर करण्यासाठी आदिवासींना त्यांच्या घटनात्मक आरक्षणाला संरक्षण द्यावं, एवढंच आपल्या माध्यमातून या ठिकाणी या मोर्चाच्या निमित्ताने त्यांना विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।